अहिल्यानगरमध्ये 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी 2025 ची मोठी स्पर्धा पार पडली। मात्र या स्पर्धेत उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला। पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला, पण पृथ्वीराज मोहोळने उपांत्य फेरीत पैलवान शिवराज राक्षे आणि अंतिम फेरीत पैलवान महेंद्र गायकवाडवर विजयी मात करत मानाची गदा पटकावली। तर हा निर्णय चुकीचा आहे असा आरोप शिवराज राक्षे यांनी यावेळी केला आहे। तर शिवराज राक्षे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधलाय, पाहूयात ते काय म्हणाले। नमस्कार, मी वर्षा काळे, तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। अहिल्यानगरमध्ये 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मोठा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला। वादाच्या जाळ्यात अडकलेले शिवराज राक्षे आता आपल्यासोबत आहे। पहिलवान, काय सांगाल, नेमकं काय त्या दिवशी प्रकरण घडलं? नमस्कार। सर्वप्रथम त्या दिवशी आता तुम्ही व्हिडिओवर बघितला असेल काय विषय झाला होता। त्या ठिकाणी कुस्तीचा जो निर्णय पंचांनी, माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते तरी पंचांनी तो निर्णय हा चुकीचा दिला आणि मी त्या ठिकाणी दाद मागितली पंचांकडे जाऊन। मी चॅलेंज टाकलं होतं की तुम्ही कुस्ती चेक करा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय द्या, परंतु तिथे माझी टाळाटाळ झाली, माझं काय ऐकलं गेलं नाही। मी वारंवार विनंती केली त्या ठिकाणी पंचांना की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा, परंतु त्यांनी काही तो व्हिडिओ चेक केला नाही। तुम्ही व्हिडिओ पाहून निर्णय घ्या असं देखील सांगत होतात। पंचांनी तुमची मागणी अमान्य केली, त्यात तुम्हाला अवाच्य भाष्य देखील त्यांनी केलं आहे, यावरती? त्या ठिकाणी मी पंचांना वारंवार विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ चेक करा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या आणि जो निर्णय असेल तो मला मान्य असेल, परंतु त्यांनी टाळाटाळ केली, व्हिडिओ पण चेक केला नाही आणि तिथनं मला खालनं गलीच्या भाषेतनं बोलण्यात आलं आणि जर गलीच्या भाषेतनं बोलण्यात आलं मग मला जे त्या टोकाचं पाऊल मला त्या ठिकाणी उचलावं लागलं। महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने तुमच्यावर 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आला आहे तुम्हाला, याच्या विरोधात न्यायालयात तुम्ही दाद मागणार आहात? हो, 100% न्यायालयात दाद मागणार आहे, कारण त्यांनी माझ्यावर निलंबनाची केस केला आहे। परंतु संदीप बोंडवे जे बोलले की निलंबनाची त्यांनी जी माझ्यावर जी निलंबन केलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही पंचांवर का आक्षेप घेतला नाही? आज पंचांवर जे माझं नुकसान झाले त्याची तुम्ही मला भरपाई देणार आहे का, किंवा ती परत तुम्ही कुस्ती घेणार आहे का, यावर तुम्ही काय निर्णय देणार आहे, हे माझं या ठिकाणी म्हणणं आहे। चंद्रहार पाटील यांनी असं देखील म्हटले आहेत की पंचाला तुम्ही फक्त लात मारली, तिथे गोळी मारायला पाहिजे होती, यावर तुम्ही? हो, चंद्रहार दादांनी जे वक्तव्य केलं ते बरोबर आहे अगदी, कारण त्यांच्यावर पण त्या ठिकाणी असाच प्रकार घडला होता, चुकीचा निर्णय पंचांचा। आज या ठिकाणी माझ्यावर निर्णय घडला, आज मी डबल महाराष्ट्र केसरी आहे। जर माझ्यावर असं जर अन्याय होत असेल तर येणाऱ्या भविष्य काळात जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना जर असं जर अन्याय झाला आणि जर पंचांकडनं चुकीचा निर्णय झाला तर येणाऱ्या पुढील काळात या खेळाडूने एक म्हणजे मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। जी माझ्यावर चुकी झाली ती त्यांच्यावर चुकी नाही, म्हणजे त्यांच्यावरती वेळ नाही आली पाहिजे, हेच माझं या ठिकाणी म्हणणे आहे।